मी भांड्यात रवा घेतलेला आहे, त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. आता त्याला मी भाजतेच आहे. तो छानपैकी भाजल्यानंतर ह्याला आपण एका डिशमध्ये काढणार आहोत. ह्या बघा, ह्याला छानपणे सगळं काढून घेतल्यानंतर आता हे मी काढलेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. जरा मी जास्तच टाकलं आहे, म्हणजे कसं त्याला मस्तपैकी फोडणी येते. आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या पण मी टाकते आहे. हे बघा, मी मिरच्या छानपणे सगळे टाकलेले आहे. आता ही चांगली मिरची फुटायला पाहिजे. ह्याला छानपणे असं परतून घेतल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. हे कढीपत्ता टाकल्यानंतर याच्यामध्ये कांदा पण टाकूया. आता याच्याने छानपणे परतून घेऊया. तर आपण गरम पाणीत आपल्याला मीठ टाकायचं आहे. मग नंतर या भांड्यात आपण रवा टाकलेला आहे, तर या छानपणे परतून घ्यायचं आहे. मग हे पाणी पण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर हे छानपणे हळूहळू घट्ट होत आहे आणि आपला लवकरच उपमा तयार होणारच आहे. बघा, हा हळूहळू घट्ट होतो आहे. अशा तऱ्हेने ह्याला छानपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, किती मस्त वास येतोय. आहा. आता यामध्ये थोडंसं आपण तूप टाकणार आहोत. तूप टाकल्यानंतर थोडंसं वरच्यावर जरा मिक्स करायचं आहे. छानपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे. तूप टाकल्यामुळे एकदम छान असा ओलावा येतो. आणि आपण कोथिंबीर पण थोडीशी टाकली आहे. बघा, आपला उपमा तयार झालेला आहे. कसा